हमारा नाम प्रेमानंद है, लेकिन ये नहीं जान सकते कि मैं कौन हूँ। विराट कोहली सुद्धा ज्यांच्यासमोर लोटांगण घालतो ते प्रेमानंद महाराज नक्की कोण आहेत सांगते. हा चेहरा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यांचं नाव आहे प्रेमानंद महाराज. प्रेमानंद महाराज यांचं खरं नाव अनिरुद्ध कुमार पांडे. जन्म उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे 1972 साली झाला. लहानपणी घरात पूजा भजन कीर्तन याचं वातावरण असल्यानं लहानपणीच अनिरुद्धला भक्तीचं वेड लागलं. वयाच्या 7व्या वर्षी भगवद्गीतेचं पारायण ते करू लागले. मग एके दिवशी वयाच्या फक्त 13व्या वर्षी त्यांनी संन्यास स्वीकारला. रात्री 3 वाजता हातात कृष्णाचा फोटो आणि एक चटई घेऊन निघालेला अनिरुद्ध घरात परत कधी आलाच नाही. गंगाकाठी तो राहू लागला. भिक्षा मागायची नव्हती म्हणून कुणी दान दिलं तर जेवायचं, नाहीतर गंगेचं पाणी पिऊन भूक भागवायचा. मग एके दिवशी रासलीला बघण्यासाठी तो वृंदावनला आला आणि दररोज रासलीला बघता यावी म्हणून वृंदावन मध्येच राहू लागला. अफाट ज्ञानामुळे सत्संगात प्रवचन देऊ लागला आणि मग अनिरुद्ध पांडेचे झाले प्रेमानंद महाराज. 19 वर्षांपूर्वीच त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. तेव्हा डॉक्टरांनी महाराज फक्त 2 महिने जगतील असं सांगितलं होतं. पण 19 वर्षांनंतर सुद्धा महाराज उत्साहानं मोक्षाचा मार्ग सांगतायत. त्यांनी दोन्ही किडन्यांना नाव सुद्धा दिलंय. एकीला राधा आणि दुसरीला कृष्ण. त्यांचे भक्त म्हणतात की महाराज 19 वर्षांपूर्वीच गेलेत. आता आहे तो देवाचा अवतार. विराट कोहली, शिल्पा शेट्टी, आशुतोष राणा, सरसंघचालक मोहन भागवत, इस्कॉन मॉन्क अमोघ लीलादास यांच्यासारखे दिग्गज आजही त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. त्यांच्या प्रत्येक व्हायरल व्हिडिओतून अध्यात्माची ताकद जगाला कळते. प्रेमानंद महाराजांची गोष्ट आपल्याला सांगते की किडनी जरी थांबली तरी भक्ती थांबली नाही पाहिजे आणि देवावरचा विश्वास हा सर्व आजारांवरचं सर्वात मोठं औषध आहे. ही गोष्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा युनिक माहितीसाठी संवाद सेतूला फॉलो करा.